नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 2 फेब्रुवारीच्या झटपट शेतकऱ्यांसाठीच्या 50 ठळक घडामोडी, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या बातम्या जाणूया सविस्तर. सोयाबीन खरेदीला 6 दिवस मुदतवाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय. खरेदी केंद्रावरती वाहनांच्या लागल्या मोठ्या रांगा, शेतकरी असंतुष्ट. शेतीने उभारी घेतल्याचा दावा, आर्थिक पाहणी अहवाल, पीक उत्पादनाची वाटचाल सुमार. डेअरीची दमदार कामगिरी, शेतकऱ्यांना होतो याचा जबर फायदा. भारत जगात तिसरा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन्ही सभागृहात अभिभाषण, यावेळी भाष्य. नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांचा आर्थिक पाहणी अहवालात गौरव. नाशिकची शेती गेली 7 समुद्राच्या पलीकडे, शेतकऱ्यांचा होतोय मोठा गौरव. अमरावतीत हमीभाव खरेदीच्या नावावर शेतकरी वेटीस. शेवटच्या दिवशी SMS मिळाल्याने सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची एकच गर्दी, त्यामुळे शेतकऱ्यांना होतोय मोठा त्रास. नाशिक जिल्हा बँकेला मिळणार 635 कोटींचे भागभांडवल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झाली बैठक, यावेळी शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंददायी बातमी. कृषी निविष्ठांबाबत केंद्र आणि राज्यात सुसूत्रता आणू, कृषी मंत्री कोकाटे यांचं प्रतिपादन. लिंकिंगवर लक्ष ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या तातडीच्या सूचना. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार, सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी 15 फेब्रुवारीनंतर राज्यात पावसाचा पुन्हा अंदाज. काजू बियाच्या दरात सुधारणा, सिंधुदुर्गात प्रति किलो 165 ते 180 रुपयांपर्यंत काजूला मिळतोय दर, शेतकऱ्यांना चांगला दर मिळालेले आनंदित. ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ शक्य, 15 फेब्रुवारीनंतर राज्यात पावसाचे जोरदार आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावितरणचे नवीन TOD मीटर हे आधुनिक तंत्रज्ञान. TODमुळे वीज दरात मिळणार सवलत, तर बिलिंग प्रणालीत बदल नाही, सरकारची पुन्हा एकदा ग्वाही. जिल्हा आराखड्यासाठी 1299 कोटींची मान्यता, वार्षिक योजना. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनांना मंजुरी, अजित पवारांची मोठी घोषणा. मावळातील गुलाबाचा जगभर दरवळ, पूर्ण जगामध्ये होतोय पुण्यातून गुलाब निर्यात. किती मिळतो भाव? 15 ते 16 रुपये मिळतो दर. आता अंगठाच चालेल, OTPच्या अडचणींवरती मात करत शेतकऱ्यांना ओळख क्रमांकाचे वाटप. महाराष्ट्रात जवळजवळ 10 लाख शेतकऱ्यांनी केले ओळख क्रमांक. आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महाग, मीटर रिक्षा टॅक्सीचे नवे दर लागू. खिशाला चटके, महाराष्ट्रात मुंबईसह संपूर्ण नगरात हे दर लागू होणार. सचिन तेंडुलकरला CK नायडू जीवनगौरव पुरस्कार. BCCIची मोठी घोषणा. बुमराह मानधना सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत पुन्हा पुरस्कार. वाळू उत्खनन वाहतूक आता सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेतच करावी लागणार. नवे वाळू रेती निर्गम धोरण. शासकीय बांधकामात पुढील वर्षापासून कृत्रिम वाळू वापरा. मराठवाडा विरुद्ध नाशिक नगर वाद पेटणार. जायकवाडीत सोडले जाणारे 7% पाणी कमी करण्याच्या शिफारशीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी. कोकणातील मिठागरांचे अस्तित्व धोक्यात, योग्य भाव मिळत नसल्याने मीठ उद्योग अडचणीत. खासगी कंपन्यांच्या मुक्तदारीत वाढ होणार, शेतकऱ्यांना होतो याचा प्रचंड त्रास. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी नाही, हाल करून मारा. छगन भुजबळांची संतप्त भावना. ही काय पद्धत आहे का मारण्याची? भुजबळ संतापले. जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम. 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. महाराष्ट्रात ग्रामीण भागात तापमानाची विक्रमी नोंद. आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी ठरते वरदान. वाढत्या थंडीबरोबर हंगामाला बहर. थंडी वाढली की स्ट्रॉबेरी येते चांगल्या प्रकारचं उत्पादन. थंडीमुळे आंब्याला मोहोळ येण्याची सुरुवात. शेतकरी समाधानी. औषध फवारणीची लगबग सुरू. आंब्याला अतिशय जास्त मोहर आलेले शेतकरी आनंदित.
दूषित पाणी आणि शिळ्या अन्नामुळे जीबीएसचा धोका, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन. पुण्यात 200च्या आसपास रुग्ण सापडल्याने खळबळ. चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा, सराफाची फसवणूक करणारी टोळी गजाआड. लोकांनी याची काळजी घ्यावी, आमच्या चॅनलच्या मार्फत आव्हान. विरोधकांना येत्या दिवसात मोठा धक्का बसेल. गोसेखुर्द प्रकल्पाला भरघोस निधी, मंत्री गिरीश महाजन यांची नागपूरवासियांना मोठी माहिती. शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य, लघु व्यावसायिकांसाठी कर्ज मर्यादा दुप्पट करणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संसदेत अभिभाषण. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना लागू. शेतीने उभारी घेतल्याचा दावा. आर्थिक पाहणी अहवाल. पीक उत्पादनाची वाटचाल सुमार होणार. शेतकऱ्यांना जीडीपीत केवळ 16% मदत. मात्र शेतकरी आगामी काळामध्ये खूप मोठी प्रगती करेल. द्रौपदी मुर्मू यांचं आव्हान. 1 लाख कोटींची कंत्राटदारांची बिले थकली. महाराष्ट्रामध्ये 5 फेब्रुवारीपासून राज्यातील विकास कामे ठप्प पडणार, कारण की त्यांना द्यायला पैसेच नाहीत. लाडक्या बहिणीने विकास खोळंबवला. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत लाखाचा टप्पा पार. छतावर सौर ऊर्जेच्या पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू. शेतकऱ्यांनाही होतो याचा खूप मोठा फायदा. 1 रुपयात पीक योजना बंद होणार. सीएससी केंद्रावरती मोठी कारवाई. कृषी आयुक्तांच्या समिती शिफारस. शेतकऱ्यांना याचा जबरदस्त बसणार फटका. 31,000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप बाकी. परभणी हिंगोलीतील स्थिती. महिनाअखेर खरेदीचे आव्हान. पुढील 7 दिवस अजून सोयाबीन खरेदीसाठी वाढवल्याची माहिती. तर शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. भेटूया पुन्हा या नवीन बातमीपत्रांसह. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.